नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमा 2026 शास्त्रानुसार असे कोणते जे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचेच आहेत. तसेच यावेळी चुकूनही वटपौर्णिमेची पूजा करू नका आणि या 3 साड्यांचे रंग असतात ते घालू नका. तसेच गर्भवती महिलांनी पूजा कशी करावी, मासिक पाळीमध्ये महिला असेल तर तिने व्रत करायचे की नाही याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शास्त्रानुसार 9 नियम वटपौर्णिमेच्या दिवशी पाळायचे आहेत. या 3 साड्यांचे रंग चुकूनही वटपौर्णिमेला घालू नये. गर्भवती महिलांनी काय करावे, एकच गुंडी वापरायची का, उपवास कसा करायचा आणि जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर हे खूप अशुभ मानलं जातं. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कोणत्या आहेत अशा 3 साड्या ज्या आपण जाणून घेणार आहोत. अशा साड्या घातल्यामुळे आपल्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून अशा 3 रंगांच्या साड्या यंदाच्या वटपौर्णिमेला घालू नका. तर बघा मैत्रिणींनो, यंदाची वटपौर्णिमा 29 जून म्हणजे सोमवारी आली आहे. तर ही वटपौर्णिमा का साजरी करतात, तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वडाच्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तेच झाड होतं वडाचं आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली आणि या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा मनोभावे करतो. म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जातं. आता वडाचे झाड प्रत्यक्ष ब्रह्मा, महेश, विष्णू अशा तिन्ही देवांचे स्थान आहे आणि जेव्हा आपण वटपौर्णिमेला म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्यफळ, सुख, सौभाग्य प्राप्त होत असतं. म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश 3 देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक सवासिनी स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी. तसेच यावर्षी वटपौर्णिमा 2026ची तारीख ज्येष्ठ पौर्णिमा, तिथी प्रारंभ 28 जून 2026 रविवार सकाळी 8:35 सुरू होऊन ज्येष्ठ पौर्णिमा तिथी ही 29 जून 2026 सोमवार सकाळी 8:48 संपणार आहे. तर उद्य तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा ही 29 जून रोजी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी आहे. तर आपण ती साजरी देखील त्याच दिवशी करायची आहे. वटपौर्णिमेची व्रत पूजा कधी करू नये, तर बघा 28 जून 8:35 सुरू होणार असून पौर्णिमा रविवार रोजी सकाळी सुरू होणार आहे. आता ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आणि दुसऱ्या दिवशी 29 जून 8:48 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. म्हणून राहुकाल 29 जून रोजी सकाळी 6:44 ते 8:27 या कालावधीत असणार आहे. तर राहू काळामध्ये पूजा करायची की नाही, तर बघा शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. त्यामुळे शक्यतो राहू काळामध्ये वडाची पूजा सर्व महिलांनी टाळावी, करू नये. म्हणजेच 8:27 नंतर पूजा करणं अनिवार्य राहील. आता आपल्याला भोलेनाथांचा दिवस आहे. सौभाग्यवर्धक असे वटपौर्णिमेचे व्रत ठरणार आहे. तर सर्व महिलांनी त्या दिवशी लवकर उठायचं आहे. वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिलांनी काय करतात, तर सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात. पण असं काही करू नका. सर्व महिलांनी नीट व्यवस्थित पूजा करायची आहे. आपल्याला तर या दिवशी असं लवकर उठायचं आहे, हळद टाकून आंघोळी करायचं आहे. तसेच लक्ष्मीनारायण दोघेही प्रसन्न होतात म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून तुम्ही आंघोळ करा. आता पूजा विधी, साहित्य, मुहूर्त, या दिवशी कोणते शुभ रंगाच्या साड्या घालायच्या व नेसायच्या, त्याचबरोबर कोणत्या नेसू नये, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या, कोणत्या घालू नये. गरोदर महिला असतील तर मासिक धर्माच्या महिला असतील तर त्यांनी काय करावं, कोणते नियम पाळायचे, कोणते टाळायचे, यावेळी कोणते शुभ रंग किंवा शुभ वेळी कोणती पूजा करायची व कोणत्या वेळी करू नये हे देखील सांगण्यात आलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला एक विनंती आहे की
तुम्ही ही माहिती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही इतर मैत्रिणींनाही शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर वडाच्या झाडाची पूजा ही केल्याने तिन्ही देवता आपल्याला प्रसन्न होतात. काही शारीरिक मानसिक त्रास असतील ते संपूर्णपणे नष्ट होतात. या दिवशी महिलांनी अंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवांची छानशी विधिवत पूजा करायची आहे. सोमवार आला आहे, त्यामुळे आपल्याला शंकर महादेवांची देखील पूजा करायची आहे. माता पार्वतीची सुद्धा छानशी विधिवत पूजा करा. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करा. मूर्ती असेल, फोटो असेल, पुसून घ्या. मूर्ती असेल तर छान पंचामृत किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. आता मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवतेची मंगल कलश सुद्धा या दिवशी जरूर भरा. त्याचबरोबर देवी आईची ओटी भरा. आणि आता तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची ओटी खाणा नारळाने नाही भरली तरीही चालेल, पण गहू आणि आंबा घ्या, त्याने देखील ओटी भरली तरी चालेल. आता तुळशी मातेची पूजा करा, पण आपल्याला ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे आणि आपण इतर वेळी अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो. पण यावेळी ज्येष्ठ पौर्णिमा असल्यामुळे काय करायचं आहे तर आपल्याला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा 5 बायकांची ओटी भरत असतो, तेव्हा आंब्याने आणि गव्हाला खूप महत्त्व असतं. म्हणून आंबा आणि गहू ही ओटीमध्ये असलंच पाहिजे. तर महिलांनो, या दिवशी गव्हाचा वापर करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना, 5 बायकांची ओटी भरताना तुम्ही मोठमोठे असे गहू वापरायचे आहेत, तांदूळ वापरू नका. गव्हाला खूप महत्त्व असतं आणि सोन्यासारखं सुख ऐश्वर्य तुमच्या ओटी देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल. म्हणून गव्हाचीच वापर करा ओटीमध्ये, तांदळाचा वापर करायचा नाही. आता वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगतं. म्हणून त्याचं सौभाग्य म्हणजे पतीला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावे करायचं असतं. तर वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगतं. त्याचप्रमाणे पतीला सुद्धा असेच दीर्घ आयुष्य लाभावे अशी प्रत्येक महिलांची ईश्वरचरणी प्रार्थना असते आणि जन्मोजन्मी हाच पती भेटावा यासाठी मनोभावे वटपौर्णिमेचे व्रत करत असतात. तर वटपौर्णिमेची पूजा पद्धत कशी? तर वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावे. व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे. वडाच्या झाडाला पूजेसाठी ताटात फुले, अक्षदा, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर तसेच पुरणपोळीचं नैवेद्य, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादा ब्लाऊज पीस, यथाशक्ती गोड काहीतरी असावं. आंबा, हळद, कुंकू यासारख्या गोष्टी ठेवायच्या आणि वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारायच्या. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. वैवाहिक स्त्रियांनी सौभाग्याचं लेणं देऊन त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद देखील मिळतात. आता वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या किंवा नेसू नये? तर बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जरूर नेसा. महिलांना तुमच्याकडे असेलच अवश्य परिधान करा. सुख सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा देवीला खूप आवडतो, म्हणून बहरलेला शुभ रंग आहे. म्हणून हिरवा रंग जास्त करून हिरव्या रंगाच्या साड्याच परिधान करा. खरं तर सुख सौभाग्यात वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची साडी असेल तरीही हळदी कुंकवाचा शुभ रंग दोन्ही असल्यामुळे लक्ष्मी माता आणि विष्णूला अतिशय प्रिय असल्यामुळे आपला गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे, म्हणून सुद्धा तुम्ही ते रंग परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. केशरी रंग म्हणजे ऑरेंज कलरची साडीसुद्धा तुम्ही या दिवशी परिधान करू शकता. परंतु या दिवशी चुकूनही या रंगाच्या साड्या अजिबात घालू नका. जसे की काळा रंग, पांढरा रंग, निळा रंग या रंगाच्या साड्या तुम्ही वटपौर्णिमेला घालू नका. कारण या रंगामध्ये तामसीन तसेच मासिक पाळीत वापरलेली साडी चुकूनही वटपौर्णिमेला घालू नका. सुतकमध्ये वापरलेली साडीही या दिवशी वटपौर्णिमेला घालू नका. तुमच्याकडे लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाची छटा आहेत तर अशी साडी देखील वटपौर्णिमेला परिधान करू नका. काळा रंग पूर्ण वर्ज्य करा.
आता पूजा झाल्यावर सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी काळा आणि पांढरा रंग असेल तुम्ही घरचे कपडे देखील या रंगाचे परिधान करू नका. सोमवार आले असल्यामुळे वटपौर्णिमा शुभच रंग आपल्याला परिधान करायचा आहे आणि हिरवा रंग परिधान करा, लाल रंग परिधान करा, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा अशा कलरच्या साड्या आपण या दिवशी नक्की परिधान करू शकता. तसेच वांगी कलरची साडी असेल तुमच्याकडे ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. त्याचबरोबर महिलांनो, हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्याची स्त्रियांची या दिवशी हातात नक्की घाला. आधीच्या असतील तरीही 4 दिवसात वगैरे वापरल्या असतील तर कुठे गेलेल्या असतील तर तुम्ही सुतकात वगैरे, तर मी म्हणेल या बांगड्या अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी छान नवीन बांगड्या घ्या. जर कमी भरल्या तुम्ही 6 भरल्या तरीही चालेल, मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाच्याच बांगड्या तुम्ही घाला. आता वटपौर्णिमेची पूजा ही जिवंत वडाच्या झाडाखाली जाऊनच करायची आहे. फांदी तोडून आणून वटपौर्णिमेची पूजा अजिबात करू नका. ती तुमच्यासाठी त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे जिवंत झाडाचीच तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. तसेच बघा मैत्रिणींनो, या दिवशी कोणाचाही अपमान करू नका. सगळ्यांना मान द्या, सन्मान द्या. कोणालाही वाईट बोलू नका. सगळ्यांशी चांगलं बोला. अपमान कुणाचा करू नका, वाईट कुणाला बोलू नका. आता वडाच्या झाडाची पूजा करताना बघा महिलांनो, काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला 2 हिरव्या बांगड्या लागणार आहेत. आपल्याला शेंदूर 1 गळसरी उत्तर, कापूर, पंचामृत, दूध पंचामृत नसेल तर कच्च्या गाईचे दूध, पूजेचे वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे, गूळ, खोबऱ्याचे नैवेद्य, आंबे, दुर्वा आणि गहू आणि फुले वगैरे घ्या. आणि तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तरी तुम्ही तो हार घेऊ शकता. आणि आपण नेहमीच पूजा करतो, आपल्याला सर्व महिलांना माहीत असेल, प्रथम आपण गणपतीचे सुपारी मांडून स्थापना करायची आहे आणि गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. आणि पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचा, म्हणजे विड्याची 2 पानं आणि त्यावर सुपारी मांडून आपण प्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. आणि नंतर आपण हळदी, कुंकू, अक्षदा, फुले, दुर्वा वाहून पंचोपचार पूजा करायची. आणि नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडंसं दूध किंवा पंचामृत अर्पण करायचं आहे आणि हळदी, कुंकू, फुले वाहून पूजा करायची आहे. आणि नंतर आपल्याला सूत गुंडाळायचं आहे. सौभाग्याचा अलंकार आणलेला असलेला तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचा आहे. मुठभर गहू आणि तुम्हाला आंबा घ्यायचा आहे. आणि ही वटसावित्री मातेसाठी तुम्हाला वडाच्या झाडाखाली ओटी देखील अशी भरायची आहे. दरवर्षी पूजा करत पंचोपचार तसेच पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हा जोडीदार मिळावा, जोडीदारासोबत सुखाचे आयुष्य, समृद्धी, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशी देखील मनोभावी प्रार्थना ओटी भरल्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाला करायची आहे. नंतर तुम्ही काय खाल्लं तरी चालेल. काही महिला काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात. आता तुमची जशी परंपरा असेल तशी तुम्ही पूजा केल्यानंतर उपवास करू शकता. बघा आता या ठिकाणी संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात. 4 दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. पूजा करू नका, फक्त उपवास करू शकता. जर तुमचा 7वा, 8वा, 9वा महिना चालू असेल तर चुकूनही वडाच्या झाडाजवळ जाऊ नका आणि वडाच्या झाडाला फेऱ्या देखील मारू नका. नाहीतर पोटातील बाळाला कालसर्प दोष लागण्याची शक्यता जास्त असते. गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे. यावर्षी पूजा करू नका. आणि 1 ते 6 महिने असतील तर तुम्ही वडाच्या झाडाखाली जाऊ नका, फक्त लांबून हात जोडून नमस्कार करू शकता. गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहे. आणि वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजेसाठी गेल्यानंतर एकीची सुतगंडी दुसऱ्याला देऊ नका, ही चूक अजिबात करू नका. मी काही ठिकाणी बघितलं आहे, 7 फेरे मारून झाले की सुतगुंडीचा धागा तोडून आपण दुसऱ्याला देतो आणि दुसरी त्या 7 फेरे मारून पूजा करत असते. तर हा धागा गुंडाळून उरलेला धागा सुतगुंडी तिथेच खोचून घ्यायचा आहे. तो तोडायचा नाही, कापायचा नाही आणि दुसऱ्याला सुद्धा वापरायला द्यायचा नाही. आता वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊन
झाडाखाली जा. आधी आपलं पूजेचं ताट तयार करायचं आहे. सगळ्या वस्तू आहेत का नाहीत याची काळजीपूर्वक माहिती घ्या. आणि खास करून स्वतःची गुंडी स्वतःला वेगळीच असली पाहिजे. आणि अक्की घ्या. बहिणीनं, जर तुम्हाला सगळी माहिती खूप आवडली असेल आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी हे नियम जरूर पाळा. ही माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना तसेच इतर महिलांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. कारण हे नियम खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही हे नियम पाळा आणि इतर मैत्रिणींनाही हे नियम पाळायला सांगा. चला तर मग भेटूया अशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.